15 लाख, 12 लाख, 11 लाख, 10 लाख, 5 लाख पर्यंत पैठणी बनवतो आपण. तर अंबानी फॅमिलीचं लग्न झालं तिथं त्यांनी व्यवस्थित प्रकारे पैठण्या बनवून घेतल्या. तुमच्याकडून घेतले हो, ना? सगळे घागरे बनवून घेतले, ओढण्या बनवून घेतल्या, ब्लाऊज बनवून घेतले. स्त्रियांच्या सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पैठणी. ते म्हणजे अगदी पेशवेकालीन राण्यांपासून ते आजपर्यंतच्या घराघरातील स्त्रियांपर्यंत पैठणी ही केवळ एक साडी नाही, ती आहे एक अभिजात वारसा, परंपरा, प्रतिष्ठा आणि अभिमानाचं प्रतीक. बर, पैठणी म्हटलं की येतं येवला, आणि येवला म्हटलं की पहिलं नाव जे डोळ्यासमोर येतं ते म्हणजे कापसे पैठणी. मराठी माइंडेडच्या नाशिक टूरमध्ये मी निलय गोखले तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे कापसे पैठणीची गोष्ट. माझं नाव निलेश मच्छिंद्र देवरे. मला पैठणीमध्ये 16 ते 17 वर्षापासून मी काम करतोय. नवीन कारागीर आला तर आम्ही त्यांना ट्रेन करतो. तो किती लवकर कॅचअप करतो त्याच्यानुसार आम्ही त्याला ट्रेनिंग देतो. आम्ही हे साडीचं काम करतोय. हे 5000 धागे ही साडीची पहिली प्रोसेस असते. या साडीसाठी जे आपली नवीन साडी, आता या साडीचा बेस वेगळा होता, त्या साडी बैंगनी कलर. त्याच्यानंतर आपण त्याला एक कमरपट्टी म्हणून एक प्लेन कापड विणतो. त्याच्यानंतर त्याला एक कागद, आमच्याकडे जी डिझायनर आहे ती डिझायनर बनवते, मॅडम बाळाभाऊंच्या बहिणी, त्या डिसाईड करतात कोणती डिझाईन लावायची, काय करता, मग ते कारागिरीला देता, त्याच्यानुसार काम चालू म्हणजे डिझाईननुसार. मैडम आपका नाम बताइए. My name is Sheikh Nabila. I am from Yola and I am working as a designer. पुराना जो डिजाइन है उसको ऐसा वाली डिजाइन बोलते हैं, फिर फ्लोरल है, फिर ऐसे इसको बांगड़ी मोर नाम दिया है. बांगड़ी मोर कहते हैं इसको. अच्छा, बांगड़ी इसका जो मोर. शेप है बांगड़ी है, ओके, उसके ओके. अंदर मोर है. ये डिजाइन चालू है अभी, उसको हाफ ऑलर बोलते हैं. मतलब ये हाफ आता है, सिर्फ नी के नीचे आएगा ये डिजाइन. इसको हाफ ऑलर करते हैं. मैं इसको पहले पेंसिल से बनाती, बाद में इसको मार्कर से फाइनल लुक देते हैं. डिझाईन मीच ठरवते किंवा काय ट्रेंड आहे त्यानुसार आपण चालतो. नाहीतर आम्ही जे डिझाईन बनवतो त्याचा ट्रेंडही बनतो. कारण ती साडी काही डबल दिसत नाही कुठे, तरी तो ट्रेंड होऊन जातो आणि ते डबल आम्हाला ऑर्डर येते. मी हे दिव्यांग मुलं आहेत त्यांना विणकामाचं प्रशिक्षण देते. एक साडी फ्रॉम स्क्रॅच बनवायला किती वेळ लागतो? एक 8 दिवसात बनते आणि एक 8 महिने बनते. म्हणजे एवढा मोठा डिफरंट आहे. 8 महिन्यात बनणारी पैठणीचं काय वैशिष्ट्य आहे? वैशिष्ट्य म्हणजे तिच्यामध्ये ऑल डिझाईन आहे. अच्छा. पैठणी जशी एवढी तिची रुंदी आहे तर त्याच्यात सुरुवातीपासून तर पदरापर्यंत डिझाईन भरलेलं आहे. मराठी माइंडेडची टूर जेव्हा येवल्याला चालली आहे हे मी जेव्हा घरी सांगितलं तेव्हा माझी आई, मावश्या, आत्या, काक्या, माम्या, वहिन्या सगळे माझ्या अंगावर धावून आले. म्हटले आम्हाला पण येवल्याची पैठणी पाहिजे. तर मी त्यांच्यासाठी जरा शॉपिंग करतो, तोपर्यंत तुम्ही बघा निरनिराळ्या येवल्याची पैठणी, कापसे पैठणी. माझं नाव दिलीप दाजी खोकले. मी कापसे पैठणी प्रायव्हेट लिमिटेडचा डायरेक्टर आहे आणि ह्या संस्थेची सुरुवात 2000 साली सुरू झाली. तसे आम्ही सुरुवातीला 5 हँडलूम टाकले. साधारण 2001, 2, 3, 4 पर्यंत फक्त होलसेलचं काम केलं. म्हणजे जसं मुंबईला येणं, तिथं दुकानदारांना पैठणी देणं, त्यांच्याकडनं पेमेंट आणणं, इथं विणकरांना वाटणं, अशा पद्धतीने अगदी एक 35-30 मागावरती आम्ही ते काम 2-3 वर्षात चालवलं. त्यातनं मग एक ही रिटेल शॉपसाठी आम्हाला ही जागा मिळाली. आपण ज्या ठिकाणी बसलो आहे, मोठ्या मोठ्या बँकेने फायनान्स केलं. या सगळ्या गोष्टी एकत्र करून बाळासाहेब कापसे आणि दिलीप दाजी खोकले ही एक जोडी होती आमची दोघांची आहे. तर
तर त्यांनी हे सुरुवात केल्यामुळे आम्ही दोघांनी सोबत काम करून हे डेव्हलपमेंट करणे असेल, रिटेल, आता इथं रिटेल सुरू केलं म्हणून रिटेलला चांगलं आम्हाला मागणी वाढली. आम्ही पण फार गरिबीतून आलेलो आणि गरिबी काय असते हे त्या गरिबाला माहीत असते. जो बी मोठा झाला तो गरिबीतून जो येतो तो प्रत्येक गरिबाची जाण नसते त्याला. बिझनेस आमचा 2000ला स्टार्ट झाला आणि थोडेफार म्हणजे आमच्या गरजा पूर्ण झाल्यानंतर हे पैशाचं काय करणार आहे उरलेले. तर मग डोक्यात असं आलं आपण पैठणी, आता पैठणीचा बिझनेस असल्यामुळे हातमागच, तर हातमाग तर कोणीही करू शकतं, पण अशा लोकांना काम देऊ का ज्यांना खरंच गरज आहे. त्या ठिकाणी साधारण 250 हातमाग आहे आणि त्या हातमागातून मग आपण त्यांना ट्रेनिंग दिल्या जाते. मग ते वेगवेगळ्या जिल्ह्यातून असतील, वेगवेगळ्या खेड्यातून असेल, असे सगळे आम्ही ते मुलं आणून तिकडे 6 महिने 8 महिने वर्ष जसं तसं ज्यांच्या स्किल प्रमाणे ते सुंदर असे विणकर बनवले. जो मोर आपण बघतो शेत म्हणजे आपल्या याच्यामध्ये, तर त्या मोराचा पंख असेल, चोच असेल, डोळा असेल, तुरा असेल, ते जे रंग भरले ते पूर्ण त्या विणकराने विणून भरलेले. म्हणजे ती कलाची मोल नाही, म्हणजे त्याला किंमत नसते. तर अंबानी फॅमिलीचं लग्न झालं तिथं त्यांनी व्यवस्थित प्रकारे पैठण्या बनवून घेतल्या. तुमच्याकडून घेतले हो, ना? सगळे घागरे बनवून घेतले, ओढण्या बनवून घेतल्या, ब्लाऊज बनवून घेतले. मग त्यांचा डिझायनर जो आहे मनीष मल्होत्रा, त्यांनी आम्हाला ते डिझाईन देऊन ह्या सरनं दिव्यांग मुलांकडून ही पैठणी बनवून घ्यायचं ठरवलं. या सगळ्या लोकांमुळे आज आमच्याकडे इथं 127 मुलं काम करतात. पण सर, तुम्ही सगळ्या कारागिरांचं कौतुक करताय आणि हे सगळं, पण एक तुम्हाला सांगावंसं वाटेल, तुम्ही आणि तुमचे जे पार्टनर आहेत, एवढे 20 वर्ष तुम्ही खस्ता खाल्लाय, मेहनत केली आहे आणि हे महाराष्ट्रासाठी आणि सगळ्या लोकांसाठी एक कौतुकाची गोष्ट आहे की एक मराठी माणूस खूप पुढे गेलेला आहे. आम्ही आमच्यापर्यंत जे आमच्या मेहनतीने पोहोचवली, पण आता हे जे डिजिटल जमाना आला त्याच्यामध्ये पैठणी बसल्या बसल्या मोबाईलवर असेल, नाही तर लॅपटॉपवर त्यांना कलर दाखवून त्यांचं डिझाईन सिलेक्ट करून त्यांच्या ऑर्डर सबमिट करून, हे आता ही पुढची पिढी आमची ही पैठणी जगामध्ये घेऊन चालली. आता या दुकानात सगळ्यात एक्सपेन्सिव्ह पैठणी कोणती आहे? त्याच्यात जे बघता येईल? फॉलोअर असते ती तुम्हाला दाखवतो. 15 लाख, 12 लाख, 11 लाख, 10 लाख, 5 लाख पर्यंत पैठणी बनवतो आपण. हे बारीक काम आहे. आता हे बारीक काम आहे ना, तुम्ही असं बॅक साईडला बघितलं तुम्हाला एकदम क्लिअरिटी येईल. असं हे पूर्ण गोल्ड जरी, गोल्ड, सिल्वर अच्छा. नाही, गोल्ड. ही पैठणी 4 लाखाची. हो, हे चमकणारं गोल्ड आहे. हे रेशीम आहे. ओके ओके. हा धागा आहे, हा. रंगीत धागा आहे. आणि हे वरतून गोल्ड आहे. हा, हे वरतून गोल्ड, सोन्याचा जरा सोन्याचा. लग्न सराईचा हंगाम दारात आलाय आणि पैठणीची मागणी पुन्हा आकाशाला भिडणार. यात काही नवल नाही, कारण या साडीचं सौंदर्यच तसं आहे. केवळ तिच्या रंगात, रेशमात किंवा नक्षीत नाही, ती ज्या हातांनी विणली जाते त्या कारागिरांच्या कष्टात, त्यांच्या कौशल्यात आणि त्यांच्या आत्म्यात या साडीचं खरं सौंदर्य दडलंय. प्रत्येक मोर, प्रत्येक डिझाईन, प्रत्येक झळाळता जरीचा धागा सांगतो, मी महाराष्ट्राची गोष्ट आहे.